सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम कथेचे सगळे भाग चॅनलवर आणि प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत, ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया भाग 40ला. बायको, आता तू गप्प बसशील का? आणि हे काय चालू आहे तुझं? तो तिच्या सतत होणाऱ्या बडबडीला जरा वैतागूनच बोलला. काहीसे चिडलेले भाव होते त्याच्या चेहऱ्यावर, कारण ती गाडीत बसल्यापासून सतत नाहीचा पाडा जपत होती. अहो पण समजून घ्या ना, तुम्ही मला असं घेऊन आला, तेही कुठलीही कल्पना न देता. म्हणून मी सुद्धा घरी काहीही न सांगता सरळ निघून आले. पण आता त्या सगळ्यांना काय वाटत असेल? आजोबा, आरूदादा, मॉम, डॅड सगळे काय विचार करत असतील? किती काळजीत असतील ते? वेदांतिका पुन्हा सुरू झाली. तसं अभिने काहीस चिडतच नकार दिला आणि पुन्हा गाडी चालवू लागला. कारण एव्हाना त्याला समजलं होतं की त्याच्या प्रिन्सेस समोर त्याने कितीही डोकं आपटलं तरी तिची फॅमिली विषयीची ही रागिणी कधीच बंद होणार नाही. म्हणून त्याने शहाण्या नवऱ्यासारखं शांत राहणं पसंत केलं. पण या तुफान मिलला त्याचं शांत राहणं कसं तरी खपणार होतं म्हणा. अहो, आता सांगा तरी, कुठं चाललो आपण? तो गप्प आहे बघून वेदांतिका पुन्हा त्या सुरावर येत बोलली. तसा आता अभिने मनातच स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. प्रिन्सेस, मी सांगितलं ना तुला, सरप्राईज आहे ते. अभि शांतपणे तिच्या गालाला हात लावत प्रेमाने बोलला. तशी वेदांतिका आता थोडी शांत झाली. जेव्हा जेव्हा अभि तिला असं प्रेमाने प्रिन्सेस बोलायचा, तेव्हा तेव्हा वेदांतिका आपला जीव त्याच्यावर ओवाळून टाकायची. त्याचं हेच प्रेमळ आपुलकीचं बोलणं तिला खूप खूप आवडायचं आणि तिच्या प्रेमात भर घालून जायचं. आताही तेच झालं. तो प्रिन्सेस असा काय प्रेमाने बोलला की वेदांतिका त्याच्या चेहऱ्यात हरवली. अभिने तिचा एक हात आपल्या हातात घेतला आणि अलगद त्याच्यावर आपले ओठ टेकवले. तर त्याचा तो हलकासा स्पर्श सुद्धा वेदांतिकाच्या अंगावर शहारा देऊन जायचा. इतकी सेन्सिटिव्ह स्किन होती तिची. वेदांतिकाने अलगद आपल्या दोन्ही हातांचा वेढा त्याच्या दंडाभोवती घट्ट केला आणि त्याच्या खांद्यावर आपली मान टाकली. तसे गाडी चालवताना सुद्धा अभिचे ओठ किंचित रुंदावले. प्रिन्सेस, तुला माहिती नाही, तू आल्यापासून मला किती बदललो आहेस. जिथे मी मुलींपासून दूर पडायचो, तिथे तू आल्यापासून मला तुझ्याशिवाय एक मिनिटही वेगळं राहणं सहन होत नाही. तू जर मला दिसली नाही ना, तर जीव कासावीस होतो माझा. स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा तुला ती बुलेट लागली आणि तू तशी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली, तेव्हा तर मला माझे श्वासच थांबल्यासारखे भासू लागले होते. तुला तसं बघून माझा जीव जायचा बाकी राहिला होता. तुला तसं बघून मी कसा राहिलो हे माझं मलाच माहिती आहे. अभि वेदांतिकावर तिरकस नजर टाकत मनात बोलला, जी आता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत पडली होती. थोड्याच वेळात त्यांची कार एका छान अशा घरासमोर थांबली. अभिने बाजूला पाहिलं तर आता त्याची तुफान मेल बाहुलीसारखी स्लीपर सीटवर शांत झोपली होती. प्रिन्सेस,
अभिने हळूच तिच्या समोर आलेले केस कानामागे करत तिला आवाज दिला. तसे वेदांतिकाने आपले डोळे उघडून पाहिले तर अभि तिला स्मित हसत बघत होता. उठ आता, पोहोचलो आपण. अभि सीट बेल्ट काढत बोलला. मग दोघेही गाडीच्या बाहेर आले. अहो, ही किती सुंदर जागा आहे. कुणाचं घर आहे हे? वेदांतिका ते समोर असलेलं छोटस घर बघत बोलली. तोपर्यंत इकडे अभिने गाडीच्या डिक्कीतून दोघांच्याही बॅग काढून घेतली. प्रिन्सेस, हे आपलंच फार्म हाऊस आहे. अभि तिच्या जवळ येत म्हणाला. तो फार्म हाऊस छोटा असला तरी खूप सुंदर होता. आजूबाजूला छान असं गार्डन, मधोमध सिमेंटचा रस्ता आणि ते छोटस दुमजली घर. शहरातल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि गाड्यांनी भरलेल्या रस्त्यांपासून दूर, निसर्गाच्या अगदी जवळ होता. अभि वेदांतिकाला घेऊन तिथे आत घराजवळ आला. त्याने बेल वाजवली. वेदांतिका तर आजूबाजूला असलेली ती सुंदर बाग बघण्यात हरवली होती. नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात राहणारी ती इतक्या दिवसांनी ही हिरवळ बघून तिच्या चेहऱ्यावर स्मित हसू उमटलं होतं. अरे अभि बाबा, तुम्ही? आलेल्या आवाजाने वेदांतिकाने समोर पाहिलं तर दारात 60 पेक्षा जास्त वय असणारे सदस्य उभे होते. हो काका, कसे आहात तुम्ही? अभि त्यांची काळजीने विचारपूस करत बोलला. प्रिन्सेस, हे रामजी काका आहेत, इथले केअरटेकर. आणि काका, ही माझी बायको वेदांतिका. अभिने दोघांची ओळख करून दिली. तशी वेदांतिका जाऊन रामजी काकांच्या पाया पडली. काकांनीही तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यानंतर अभि आणि वेदांतिका आत गेले. तसे काका आपल्या घरी निघून गेले, जे जवळच्या वस्तीतच होते. तशी त्यांना अभिची सांगीच होती. अभि जेव्हा कधी इथे यायचा, काका आपल्या घरी निघून जायचे. इतर वेळी ते दिवसभर घर आणि बागेची काळजी घ्यायचे. अहो, हे किती सुंदर घर आहे. वेदांतिका आता बेडरूम मध्ये येत बोलली. तसं अभिने टॉवेल फेकला आणि तिला जवळ ओढून घेतली. आता वेदांतिकाची पाठ अभिच्या छातीला लागली होती आणि अभिचे हात तिच्या पोटावर. अभिने अलगद तिच्या खांद्यावर आपली थुटी ठेवली. आवडलं तुला? अभि हळूच तिच्या कानात बोलला. वेदांतिका. तसा अभिने तिला गोल फिरून पुन्हा आपल्या समोर करून घेतली. त्याचे हात अजूनही वेदांतिकाच्या कमरेवर होते, ज्यामुळे वेदांतिका थोडी अस्वस्थ होत होती. तर अभि तिला खोडकर नजरेने बघत होता. वेदांतिका सुद्धा त्याच्या डोळ्यात बघत होती. तसा आता अभि हळूहळू तिच्यावर झुकू लागला. तर त्याचे ते खोडकर इरादे समजून वेदांतिका मागे मागे होत होती. तसं अभिने तिला हिसका देत पुन्हा जवळ केली. अहो, काय करता कुणी वेदांतिका बोलतच होती की तिचे अर्धे शब्द घशातच राहिले. कारण अभिने तिच्या नाजूक फरफरणाऱ्या ओठांवर आपले बोट ठेवले. प्रिन्सेस, तू विसरतेस, आता आपण घरी नाही तर फार्म हाऊसवर आहोत.
आणि इथे फक्त तू आणि मी. नो कबाब में हड्डी. अभि हळूच तिच्या कानात बोलला. हे बोलताना त्याच्या ओठांचा ओलसर स्पर्श तिच्या कानाच्या पाकडीला झाला आणि वेदांतिकाचं अंग शहारलं. आणि त्याचा मॅग्नेटिक आवाज ऐकून वेदांतिकाने लाजून आपल्या पापण्या झुकविल्या. जे बघून अभिचे ओठ किंचित रुंदावले. आता तो वेदांतिकाच्या इतक्या जवळ होता की त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळत होते आणि त्याच्या नजरा तिच्या शरीराला पिंजून काढत होत्या. जे बघून वेदांतिका त्याच्या मिठीत पाणी पाणी होत होती. अहो, पण मी अजून चेंज. वेदांतिका हळूच बोलली. त्याची गरज नाही. मी तुला चेंज करतो. बोलून अभिने वेदांतिकाचा पदर तिच्या खांद्यावरून अलगद सरकवला. तसा तो पदर सरसर करत जमिनीवर पडला. तसे इकडे वेदांतिकाचे ठोके वाढले. तिचा ऊर जोरात वरखाली होत होता आणि तिने आपले डोळे मिटून घेतले. जे बघून अभि हलकच हसला आणि त्याने आपला एक बोट हळूहळू तिच्या चेहऱ्यावरून खालीपर्यंत फिरवू लागला. तशी वेदांतिका आपली थुंकी गिळू लागली आणि तिच्या खोलगड्यात खडी पडू लागली. अभिने हळूच आपला बोट तिच्या ओठांवर आणला आणि तिच्या त्या मुलायम ओठांवरून फिरवला. तसे वेदांतिकाचे ओठ किंचित उघडले आणि एक हलकासा हुंकार तिथून बाहेर आला. तसा अभि आता हळूच तिच्यावर वाकला. आता त्याच्या ओठांमध्ये जास्त अंतर राहिले नव्हते. अभि हळूहळू तिच्या दिशेने जात होता आणि आता तो तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवणारच की तितक्यात तिचा फोन वाजला आणि दोघेही पटकन बाजूला झाले. दोघांचेही श्वास जड झाले होते. वेदांतिकाने पटकन आपला खाली पडलेला पदर खांद्यावर टाकला आणि तसेच जाऊन आपला फोन उचलला. हा आरुदादा बोल. वेदांतिका हसत बोलली. उडिया बाळा, मी आजोबा वसंतराव. हा आजोबा बोला. वेदांतिका पुन्हा हसत म्हणाली. तसं ते ऐकून इकडे अभिने चिडका चेहरा केला. ही हनीबनीची जोडी नेहमी माझ्या आणि प्रिन्सेसमध्ये कबाबमध्ये हड्डी बनायचं काम करतं. असं वाटते यांच्या शरीरात जरा जास्तच हड्ड्या झाल्या आहेत म्हणून नेहमी माझ्या आणि प्रिन्सेसमध्ये येत असतात. यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर माझ्या विकेंडची वाट लावतील हे दोघे. अभि मनातच आपल्या लाडक्या भावाला आणि अति गोड आजोबाला बडबडून घेत होता. कारण समोर बोललं तर त्याची तुफान मेल जी सध्या प्रिन्सेस मोडवर होती ती पुन्हा तुफान मेल मोडवर गेली असती आणि मग त्याचा विकेंड तर गेलाच म्हणून समजा. आणि ही रिक्स तो घेणार नव्हताच. म्हणून समोर त्या दोघांशी हसू हसू बोलणाऱ्या आपल्या प्रिन्सेसला बघत आपला राग कमी करण्याचा प्रयत्न करत होता. हो आजोबा, मी घेईन माझी काळजी. तुम्ही चिंता नका करू. हो बोलून वेदांतिकाने फोन ठेवला. फोन ठेवून वेदांतिका मागे वळलीच होती की तिचा सडू राक्षस आता पूर्ण राक्षस मोडवर तिला दिसला. कारण त्याचा त्या लाल नाकावरून तिला समजले की त्याला आता किती राग आला आहे. अहो सॉरी, ते आरू दा. फोन. वेदांतिका भीतच बोलली.
मला काही ऐकायचं नाही. तू लवकर फ्रेश हो आणि खाली ये. भूक लागली असेल ना? बोलून अभि तसाच तडक खाली किचनमध्ये निघून गेला. तर त्याला तसं नाराज झालेलं बघून आता वेदांतिकाचा सुद्धा चेहरा पडला आणि ती सुद्धा आपला पडलेला चेहरा घेऊन वॉशरूम मध्ये निघून गेली. या दोन्ही पार्टनरला आता मला बघावंच लागेल. जेव्हा बघावं तेव्हा मधात येत असतात. सर्वात अगोदर त्या आरूला मी ऑफिसमध्येच बसवतो, म्हणजे त्याच्या बंदरासारख्या उड्या मारणं कमी होईल आणि माझ्या प्रिन्सेस पासून जरा दूर राहील तो. जेव्हा बघावं तेव्हा माझी गुडिया मनात फिरत असतो. अभि ते बडबडत करत पायऱ्यांवरून खाली येत होता. आता जर आरव त्याच्या समोर असताना तर त्याने चांगला त्याचा ठेचाच करून सोडला असता. कारण फक्त आणि फक्त त्या दोन भूतांमुळे त्याच्या हातात आलेली संधी गेली होती आणि त्याची प्रिन्सेस त्याच्या रोमॅन्सचे 12 वाजवून निघून गेली होती. पण मला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. माझ्या प्रिन्सेससाठी एक सरप्राईज, बोलून अभिचे ओठ तिरके झाले. तर मित्रांनो, आता लवकरच तुम्हाला हवा तो अभि आणि वेदांतिका रोमांस स्पेशल एपिसोड लवकरच वाचायला मिळेल. तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे भाग मिस नाही होणार. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.